संत गाडगे बाबांनी ज्यांना हात धरून शाळेत पाठवलं, सांगितलं, तू पुढे गेलीस पण नेहमी मागे राहिलेल्या स्त्रियांचा विचार कर. सीमाताईंनी फक्त विचार केला नाही, गरीब पीडित स्त्रियांना न्याय देण्यासाठी त्या भक्कम आधार बनून उभ्या राहिल्या. त्यांच्या डोक्यात एक गोष्ट स्पष्ट होती, आपल्याला वाटते ती समाजसेवा नाही, समाजाला ज्या सेवेची गरज आहे ती खरी समाजसेवा. मी लहान लहान मुलींवर झालेले बलात्कार पाहिले होते. या माझ्या सरळ नावाच्या मैत्रिणीवर बलात्कार झाला आणि तिला शिक्षा करायची होती. वडिलांनी शिक्षा होऊ दिली नाही म्हणून तिने विहिरीत जीव दिलेला मी पाहिला होता. लक्ष्मी पाहिली होती की जिला बलात्कार झाला तर ब्रिटिशांनी त्या आरोपीला 14 वर्षाची सजा केली होती आणि लक्ष्मीच्या घरातल्या लोकांनी तिला मृत्यूदंड दिला होता. 7व्या महिन्यात गरोदर असलेली मुलगी सासरी छळ होतो म्हणून माहेरी गेली. वडील म्हणाले, सासरी जा. तिने मध्येच एका विहिरीत उडी मारली, जीव दिला. मुलीने पत्र लिहून ठेवलं जीव देण्याआधी. त्यात लिहिलं होतं, बाबा, आभाळाचा केला कागद, समुद्राची केली शाई, पत्र कितीही लिहिलं तरी संपणार नाही, पण उद्याचा सूर्योदय मला दिसणार नाही. या घटना सीमाताईंना अस्वस्थ करणाऱ्या होत्या. यातूनच जन्म झाला स्त्री अत्याचार विरोधी परिषदेचा. रेप दॅट क्रिएटेड हिस्ट्री. मथुराच्या बलात्काराने या देशामध्ये इतिहास तयार केला आणि आम्हाला प्रचंड काम करण्याच्या प्रेरणा दिल्या. पोलीस अधीक्षक, आकाशवाणीचे संचालक, इन्स्पेक्टर, नगराध्यक्षांचे चिरंजीव, अनेक हवालदार हे सगळे प्रतिष्ठित या संस्थेला मदत करतात असंच वाटलं ना? तसं नाहीये. हे प्रतिष्ठित लोक बलात्काराच्या केसमध्ये होते, पण ह्या सगळ्या केसेसमध्ये स्त्री अत्याचार विरोधी परिषद खंबीरपणे लढली. कोर्टातून सुटण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हाणून पाडले. हे मोठं धाडस होतं. 24 तास महिला इथे येतात, सकाळी उठून येतात. त्यांना विचारा कशासाठी आली? मी न्यायासाठी आले. अगं मी पोलीस नाही, मी वकील नाही, मी डॉक्टर नाही, न्यायाधीश. न्याय कसा? नाही, मला न्याय पाहिजे, तुम्ही मला न्याय. हा विश्वास मी 40 वर्षामध्ये निर्माण करू शकले. मारहाण, हुंडा, डावी डेट ह्या सगळ्या केसेस इथे येतात. असं पर्टिक्युलर असं नाही की कौटुंबिक तर असं बलात्कार ह्या सगळ्या केसेस इथे येतात. जेव्हा तिच्यावरती बलात्कार झालेला असतो, ती खूप त्या वाईट परिस्थितीतून गेलेली असते. तिला त्या समस्येतून बाहेर काढण्यासाठी आम्हाला तिला वारंवार आम्ही त्या विषयावरती बोलू नाही शकत तिच्यासोबत. तर तिला तिचं मन थोडंसं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतो आम्ही. आज आपला समाज तेवढा अजूनही हे नाही आहे की कुमारी मातेने मूल वाढवणं आणि सोपी गोष्ट नाहीच आहे. अर्थातच मूल वाढवणं, जन्म देणं आणि ते अडॉप्शनला देणं ही सगळी जी म्हणजे ह्याला मनोसामाजिक एक संदर्भ आहे. ही जी प्रक्रिया आहे ही क्लिष्ट असते, पण तिची कुठेतरी आम्हाला मानसिक तयारी करावी लागते. पोलीस बरोबर पाहत नाही, स्त्रियांचा भाग असतो, त्याच्यामुळे पोलीस लोक बरोबर रिपोर्ट करत नाहीत. काय जखमा आहेत, कशा आहेत, कशाच्या आहेत, ते सगळं डॉक्टरांकडून करून घ्यावं लागतं आणि बलात्कारितेलाही सांगावं लागतं की नाही, तू जे झालं ते खरं सांग. कारण लहान मुली असतात, त्यांना बरोबर शब्द समजत नसतात, सांगता येत नसतं. तिला विचारावं लागतं, हे असं झालं का, हे तसं झालं का, त्याच्यानंतर तुला असा त्रास झाला का, ते सगळं विचारून मग ती बरोबर व्यक्त करू शकते ते सगळं. आमचा जो सपोर्ट सिस्टम आहे त्यांच्यासोबत कंटिन्युअसली त्यांना हेल्प करत असतो आम्ही. त्यांना जर तो विक्टीम येणार नाही, विक्टीम म्हणेल की मॅडम असं म्हणजे मला घरचे परमिट करत नाही आहे किंवा समाज काय म्हणेल, तर मग अशा कंडिशनमध्ये थोडं न्याय मिळवून द्यायला कठीण जातं. पण न्याय मिळत नाही असं नाही आहे, न्याय मिळतो, न्याय नक्की मिळतो. शंकरपूरला 1 एकर परिसरात स्वयंसिद्धा महिला परिसर उभा केलाय, जिथे पीडित महिला शिकू शकतील, स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील. त्या काळामध्ये मनस्थिती खूप वाईट होती आणि वेगवेगळे विचार मनात यायचे. इथे आल्यानंतर मला सगळ्या मॅडमनी कॉपरेट केलं आणि मला एक प्रतिसाद मिळाला की मी काहीतरी करू शकते. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी प्रचंड केलं. मर्यादा होत्या, मलाही मर्यादा आहेत, पण ह्या ज्या सगळ्या महिला तयार झाल्यात त्या सगळ्या महिला हे पुढे चालवणार आहेत आणि पलीकडे या वटवृक्षाखाली येऊन बसून
सावली घेणाऱ्या महिलाही राहतील आणि बाकीच्या वटवृक्षाला इतरांना सावली देणाऱ्या महिलाही राहतील.